नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि लाडक्या बहिणींनो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या घोषणेबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ सतत सुरू राहावा यासाठी सरकारने नवा निर्णय घेतला आहे. 18 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना आता ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया कशी करायची, अंतिम मुदत काय आहे आणि त्यासाठी कोणकोणती माहिती लागेल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. हा आहे महाराष्ट्र शासनाचा जी.आर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत 18 सप्टेंबर 2025 रोजीचा हा जी.आर. आहे. यानंतर प्रस्तावना पाहूयात. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार म्हणजेच आर्थिक आणि इतर अनुदानित लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा मग आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी करायचे आहे. महिला व बालविकास विभागाचे सब AUA किंवा मग सब KUA म्हणून UIDने नियुक्त केले आहे. यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती. आता शासन परिपत्रक पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष ई-केवायसी बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीची फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक राहील. परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक 20-25-09-18-16-10-13-47-30 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने संक्षेपित करून काढण्यात येत आहे. चला तर मग आता ई-केवायसी कशी करायची ते पाहूया. सर्वप्रथम लाभार्थ्यांनी ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. तिथे दिसणाऱ्या ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा. ई-केवायसी फॉर्म उघडेल. त्यानंतर आता ई-केवायसी फॉर्ममध्ये आपला आधार क्रमांक टाका, दिलेला कॅप्चा कोड टाईप करा. त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या आधाराशी जोडलेल्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. जर तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर स्क्रीनवर संदेश येईल ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे. आणि जर आधार क्रमांक चुकीचा असेल किंवा नोंदणी नसेल तर संदेश दिसेल आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र नाही. त्यानंतर पुढील प्रक्रियेत पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाका. पुन्हा कॅप्चा भरून सेंड OTPवर क्लिक करा. संबंधित मोबाईलवर आलेला OTP म्हणजे पती किंवा वडील यांच्या मोबाईलवर जो OTP येतो तो OTP टाकून सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थ्याने पुढील माहिती भरायची आहे. 1 नंबरला जात प्रवर्ग आहे, तो योग्य पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर प्रमाणित करायच्या घोषणा ती काय आहेत आपण पाहूयात. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत, तसेच सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत. त्याचा
योग्य पर्याय हो किंवा नाही असं निवडायचं आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे याचा पर्याय हो किंवा नाही असा निवडायचा आहे. त्यानंतर सर्व पर्याय निवडल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करा. नंतर सबमिट बटन दाबा. अंतिम पुष्टी. जर सर्व माहिती बरोबर भरली असेल तर स्क्रीनवर संदेश दिसेल सक्सेस. तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना नक्कीच शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.